कुछ चल रहा तू? हम जा रहे हैं अब स्टोरी बनाने। मैं निकल रहा बाइक से और मेरा भाई निकल रहा कार से। तो अब हम आपको आगे का लॉग दिखाएंगे क्या क्या करना है। मी कहूँ कार नहीं चाललो, तू कोण बाइक नहीं चालला? हाँ, तो मुझे आगे काम है, तो मुझे कार में वो सफोकेशन मी तुझ्यासोबत सपातू नाही शकत ना 24 घंटे. मेरे साथ सपातू नहीं सकता 24 घंटे. हे सांग ना, मी फक्त कामापुरता आहे हे सांग ना. हो, तो ये सिर्फ काम के लिए, इनको काम करके मैं हकाल देता. ठीक है. मोय मोय कर सारंगे कर सारंगे आता बाय कर. कालपर्यंत आजारी होतो, आता थोडं मला बरं वाटायला लागलं. आणि अवकाश माझा मोठा भाऊ, त्याला थोडं काम आहे, मग त्याची कामं करावेच लागतात कारण खतरनाक केस आहे ती. तर आता आम्ही निघालो आहे सिटीत, अमरावतीसाठी. टेम्परेचर सध्या इतकं वाढलं की अरे बापरे बाप, गाडी अक्षरशः खूप गरम झाली. मग हेही गरजेचं आहे ना. भाऊ आले आता काय म्हणते भाऊ? बोला ना. अजून काहीतरी प्रोटोकॉलमध्ये आहे ते. अजून ते अर्धा घंटा असंच रुंजव रांजव करणार आहे. काम सांगते पण काम आधी करत नाही, जास्तीचे कामं आधी करते, पहिले करून घेते. आता अर्धा घंटा पहिले टाइमपास करा, त्याच्यानंतर मेन काम सांगते. आणि सकाळी सकाळी काम नाही आहेत की हो बाबा सकाळी उठलो 7 वाजता 6 वाजता उठलो, थोडे बहुत कामं करून घेतले, काही बातम्या असल्या, काही शॉर्ट असले, काही स्टोऱ्या असल्या करून घेतल्या 11 वाजेपर्यंत, कारण आता उन्हाळा आहे, ऊन जास्त तपते नाही. याचं सगळं प्रोटोकॉल 2च्या नंतर चालू होते दुपारी, मग रात्री 2 वाजेपर्यंत. अवकाशला कुठे जायचं आहे रे? सांगतो. हो ना, कुठे? सरळ. अरे सरळ कुठे जायचं आहे? सरळ सरळ. अवकाश सांग ना यार, नेहमी हे नेहमी असाच करते. सरळ चाल म्हणते, सरळ काही सांगत नाही. आपल्याला एक लोकेशन सांगून दिलं, आपण तिथं येऊन गाडी थांबवतो, पण याचं हे नेहमीच आहे. याला जरा आवश्यकता आहे 5000च्या इंजेक्शनची. कोतवाली पोलीस स्टेशनसाठी. बरं ठीक आहे. 5000चं इंजेक्शन काय आहे हे कधीतरी सांगेल, मोठी स्टोरी. आणि लेटेस्ट बातमी म्हणजे अशी की आता 2:30 वाजले. माझं असं असतं की पहिलेच मी म्हणतो की बा काही काम असेल, अर्जंट काम असेल तर मी अर्जंट येतो, ते काम करतो आणि वापस चालला येतो. पण भाऊ नेहमीप्रमाणे द्यायचं काही ना काही. आता इथं आणल्यानंतर अमरावतीत आल्यावर भाऊ म्हणून राहिले की काम 4 वाजता आहे. आता याच्यावर 2 शब्द आपले. 4 वाजताच सांगितलं होतं. असं खोटा बोलते. तर ते जायचं दुसऱ्या ठिकाणी होतं, आणलं दुसऱ्या ठिकाणी. कनेक्टर काढून घे, हे काढून घे, ते काढून घे. त्याचं काम इतकं मोठं आहे की अरे बाप रे बाप. आता कुठे जायचं हो? काय मोबाईल शॉप. कोतवाली पोलीस स्टेशन सांगितलं ना. मोबाईल शॉप. मोबाईल शॉप मध्ये काय करायचं आता? याले हे एकच आहे, आपल्याला असे 2 पाहिजे आणि एक लांबवाला लेपल एक पाहिजे, इथून वलगाव पर्यंत. म्हणजे इकडे याचं कामच नाही, माहिती तर ठेवून द्यायचा, वलगावून रिपोर्टिंग करायची. काय लेगा मॅट कर दे लेगा. स्क्रीन गार्ड लावून घेतो याला गोप्रो. हा आहे नाही का आपल्याला पाहून घे, करत द्या. मोबाईल ठेवल्यावर हे करते ना. आहे ना. ठीक आहे. अशी वर्तणूक देता अवकाश मला जसं की मी सावत्र आहे. हे सर उचलूनच आणला रेल्वे स्टेशन. नेहमी असं बोलणं मला काही पटत नाही. पण आता भाऊंना काही सामग्री घ्यायची होती, ते भाऊंनी सामग्री घेतली. काय घेतलं दादा तुम्ही? मोनोपॉड. किती वेळा घेते? एवढे लेपल माईक घेतले, एवढे मोनोपॉड घेतले. चोरून नेते नितीन राऊत, चोरून नेते. एवढे स्टँड घेते, ट्रायपॉड घेते. नाही मी करणार नाही, मी बाहेरचं, कारण की मला अवॉइड सांगितलं डॉक्टरांनी. आणि नाही, कालच मी जरा बरा झालो असं म्हणता येईल. आणि एवढ्यात जर मी बाहेरचं खायला लागलो आता अजून, तर माई चांगली वाट लागल. त्याच्यानं मी काही बाहेरचं खात नाही. पण मी याच्या
मागं पुढे जाणार नाही आता, कारण कसं आहे पाणी सोडते तोंडाले, बेकार आहे पोट्टे. एवढं असूनही त्याने एक कचोरी माझ्यासाठी आणलीच. आता हे खायला लागते कारण याचा मोही नाही आवरत. मग जाऊ दे, आता जे होईन ते पाहिलं जाईल. आता माझा भाऊ नाश्त्याबद्दल काहीतरी म्हणत आहे, कारण नाश्ता करून झाला आमचा. अवकाश काय म्हणत होता? सन्न नाश्ता एकदम, चटणी पटणी ते भाजी भाजी कचोरी. त्याचा साईड इफेक्ट त्याच्या साईडनेच बसलाय, म्हणजे मी चांगला दवाखाना झालेला आहे. आता आमचा नाश्ता झाला, सगळं काही एका माणसाचा नाश्ता इकडे चालू आहे, सगळं काही व्यवस्थित झालं. आता दादाच्या डायरेक्शन नुसार आम्ही जाणार आहे. दादा कुठे जायचं आपल्याला? सरळ. अरे बा हे सांग ना. सरळ. अरे जागा सांग, लोकेशन सांग, कुठे जायचंय. सरळ. इथून सरळ घेऊ. म्हणजे असंच माझ्या आयुष्यात चालू आहे. 25 वर्षाचा झालो मी. 26 वर रनिंग आहे. या एवढ्या कालावधीत काका बाय शिकवते तो नाही, तो लोकांची पर्वा नाही करत. काका बाय म्हणते. त्या 25 वर्षाच्या कालावधीत मी सरळच चालून राहिलो. डायरेक्शन त्याचं असते नेहमी, असं म्हणता येईल गाडी चालवण्याच्या बाबतीत. पण त्याला गाडी नाही चालवत आहे. येते पण राम भरोसे. ठीक आहे. इकडून कायलाच चालला. तर आता फायनली माहित पडलं कुठं जायचं आहे. दुपारपासून हा घुमून राहिला. आता म्हणते सुपर स्पेशालिटीमध्ये जायचं आहे. तर आता आम्ही भाऊच्या सांगण्यावरून सरळ जा. हो, सरळ सुपर स्पेशालिटीमध्ये चालू. तर तू येतं भाऊ बातम्या करायला, तुला समजायला पाहिजे. तुझं सामान सगळं सोबत पाहिजे. हा मोनोपोर्ट आणला पण त्यानं ते क्लिपच नाही आणली ज्याच्यात मोबाईल ऍडजस्ट होते. सुपर स्पेशालिटी दाखल झालो आता आम्ही. सुपर स्पेशालिटीच्या ICUमध्ये आम्ही अवकाळजीचं काम करत आहे. काही किडनीचे पेशंट आहे, त्यांची एक स्टोरी आहे. त्या स्टोरीवर आज अवकाळजी काम करणार आहे. बघूयात काय होतं. एक कार्यक्रम करणार आहे आम्ही वर्ल्ड किडनी डेचा. तर याचा या वर्षीची थीम आहे ॲक्सेस टू हेल्थ. इथे ट्रान्सप्लांट फक्त मी आता सगळं आपल्याला काढले की आमचं इथलं सुपर स्पेशालिटीचं काम झालं आणि आता आम्ही पुन्हा निघालो. आता इथं काय केलं हे अवकाशजी सांगेल. अवकाशजी प्लीज. तर एकूण आमची दिवसभरातली जी काही मस्ती होती ती आटोपल्यावर आम्ही आलो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्टोरीमध्ये खूप दिवसाची करायची होती, म्हणजे खरं तर इथल्या डॉक्टरांवर स्टोरी करायची होती. आणि आज विषय असा घडला की नुकतंच नांदुऱ्याचा एक पेशंट होता ज्याचं किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन जे होतं ते यशस्वीरित्या इथं पार पडलं. डॉक्टर नरोटे असतील, डॉक्टर काकडे असतील, तिथल्या चौधरी मॅडम आहेत किंवा सोनाली मॅडम वगैरे जेवढे काही सगळे आहेत, मेंढे सर आहेत, बढिया स्टाफ आहे.
एकूणच तुम्ही आतमध्ये आले का तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही कुठेही जा, तिथं ना तुम्हाला अधिकार आहे ना ते त्या माणसाचा पदाचा हे करते ना काही, ना गर्व दाखवते ना काहीच नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्याचे चेहरे तुमचे हसते खेळते तुम्हाला दिसन. याच्यातच तुमचा रुग्ण अर्धा बरा होऊन जाते. मला आज समजलं. आणि जे काही ऑपरेशन इथं होऊन राहिले म्हणजे गेल्या साधारणतः 2017-18 पासून इथं किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन होऊन राहिले आणि खरंच यशस्वी होऊन राहिले. याच्यामुळे मी जेव्हा बाहेर जिल्ह्यात जातो ना तिथं पण अमरावतीचं नाव निघते, खूप चांगलं वाटते. किंवा आधी मुंबई, पुणे, नागपूर इथं जावं लागत होते ऑपरेशनसाठी. तिथं गेल्यावर अर्धी लुटते प्रवासातच होते माणसाची, बाकी चोट्टे चाटते काही सोडत नाही. पण इथं असं नाही. अमरावतीत कसं हे डॉक्टर लोक एकदम प्रेमळ आहे आणि बडी आहे. म्हणजे काय होते एखाद्या आजचं जे ऑपरेशन होतं म्हणजे झालेलं, तर ते जे थोडक्यात बोलायला लावलं होतं अवकाशदा. ते जे महिला होती ते म्हणजे अशिक्षित होती. मग अशिक्षित असल्यामुळे काय झालं की तिला भीती वाटत होती, हे डॉक्टर आपली किडनी काढन का बा, हे आपल्याला मग आपली किडनी काढल्यावर मग आपल्याला बा डायलिसिस करावं लागेल का बा, असं लय भीती होती. पण ती भीती त्याने काढली हळूहळू. आणि काय होते की अशा वेळी जर काय होते म्हणजे या ऑपरेशन थोडक्यात बोलायला लावलं रे. त्याच्या जर भीती. तर थोडक्यात किडनी विषयक आजचा हा दिवस होता. आणि काय म्हणजे सांगू पुढचं. हा नाही, अमरावतीच्या डॉक्टरांविषयी बोल आता. सुपर स्पेशालिटी बद्दल. एक नंबर डॉक्टर लोक आहे, सगळे बढिया आहे आणि सांगूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या किडन्या बदलायच्या असेल, किडन्या बदलायच्या असेल तर अमरावती आहे. बस ठीक आहे. याच्या गाडीचा कॅमेरा बंद पडला म्हणते. काय झालं ओके त्यांचं? काहीच नाही झालं. कॅमेरा बंद पडला म्हणते. गाडी अशी उडली आणि खाली पडली. त्याला अनिकेतचा कॅमेरा द्यायला लागते. ठीक आहे मग चाल भेटू. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस गेला. मी असे काय फिरतच असतो इकडे तिकडे उन्हाळ्या करत. तर म्हटलं असं छोटे छोटे व्हिडिओ टाकत राहा. तसे काही कामधंदे नाही आमच्या दोघांनी है ना. तर ही सुरुवात म्हटलं जाते. याच्या आधी मी असे लॉग वॉक केले आहे, व्हिडिओ वगैरे बनवले आहे. 2 दिवस चालते आमचे, तिसऱ्या दिवशी बंद पडते. हा असंही म्हणू शकतो आपण. फेसबुकवर, युट्यूबवर टाकायसाठी आम्ही असे व्हिडिओ आता करत राहू. आणि धन्यवाद आम्हाला सहन केल्याबद्दल. भेटूया लवकरच. अवघड काही 2 शब्द. बाय बाय. जय श्रीराम. मोये मोये. मोये मोये.